कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चारूच आहे का? चारू, 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 अगं इथे काय करतेस तू? आम्ही अख्खा गाव शोधलं, माहितीये तुला? घरात कोणालाही न सांगता तू अशी कशी बाहेर पडू शकतेस? अगं दिवसभर होती कुठेस तू? ज्याच्याकडे आपण आपल्या चुकांची कबुली देऊ शकतो त्याच्याकडे। काय? चारू, चारू तू कुठे होतीस? देवळात होते। त्यालाच देवालाच म्हटलं काय तू मला मार्ग दाखव। मी काय करू, कुठे जाऊ, काहीच समजत नव्हतं। तेव्हा तिथले पुजारी बाबांनी मला समजावलं की तू घर सोडून का आली आहेस हे मी तुला नाही विचारणार, पण शक्य असेल तर पुन्हा घरी जा। कधी कधी आपण भावनेच्या भरात चुकीच्या मार्गावर जातो आणि तिथून परतणं सुद्धा कठीण असतं। याचाच विचार करत इकडे येऊन बसले। चारू तुला कळत नाहीये तू काय बोलतेस? ग सगळ्यांनी शोधलं तुला, सगळे टेन्शन मध्ये आले होते, तू कुठेच सापडली नाहीस। त्यात तू ओवीच्या मोबाईल वरती व्हॉइस नोट पाठवलीस, आम्ही अजून टेन्शन मध्ये आलो। अगं चारू आम्ही पोलीस कंप्लेंट केली। काय म्हणजे पुन्हा माझ्यामुळे सगळ्यांना त्रास? हे सगळं ना मला नाही आवडते श्रीनू। सगळ्याचा विचार तू घर सोडून जायच्या आधी करायला हवा होतास चारू। मला मला माफ कर, पण मी आता काय करू? तू काही नको करूस, तू तू चल माझ्यासोबत। का इथेच बसून राहणार आहेस तू, का अजून कुठे जायचंय तुला? नशीब नेल तिथे जाईन। चारू मूर्खासारखं बडबडू नकोस। तो मुंबईहून निघताना तूच मला म्हणाली होतीस ना की जे झालं ते आपण विसरून जाऊ, नव्याने सुरुवात करू। त्याचं काय झालं मग? चारू हे सगळं वागून ना तू माझ्या मनातली सल अजून वाढवतेस। मी जर तुझ्या समोर राहिले तर ती सल आणखीन तीव्र होईल। श्रीनू, आपल्यात जे घडलंय ते तुला सतत आठवत राहील। तू तुझं आयुष्य नव्याने सुरू करू शकणार नाही आणि मला तुला ह्या त्रासात बघायचं नाहीये, म्हणून मी तुला सोडून लांब जाते। श्रीनू, आपण जेव्हा घरी आलो तेव्हा तुझा पडलेला चेहरा खूप काही सांगत होता। हा कोणाचं लक्ष नाही गेलं, कारण कदाचित परिस्थिती तशी होती म्हणून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।